नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजची घटना ही आपल्याला बघायची आहे नाशिक जिल्ह्यामधली दिंडोरी तालुक्यातली। व्यसनी गुंड हरिश्चंद्रचा गावाला त्रास म्हणून जमावानेच त्याला केले खलास। गावामध्ये एक बेवडा दारू पिऊन लोकांना त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनीच केला त्या हरिश्चंद्राचा घात। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वांजुळे गावात राहणारा हरिश्चंद्र उर्फ हर्या याची गावात प्रचंड दहशत आहे। त्याला दारू पिण्याचे व्यसनही आहे। दारूसाठी तो अनेकांकडून पैसे उकळत असे, त्यासाठी तो शिवीगाळ दमदाटी करायचा। प्रसंगी तो मारहाणी करत असे। तो गुन्हेगार वृत्तीचा होता। त्याच्याकडून सतत होणाऱ्या त्रासाला सर्वजण कंटाळले होते। त्याचा कायम बेपोड व्हायला पाहिजे असे सर्वांना वाटत होते। अखेर गावातील 7-8 तरुण एकत्र आले तरी त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे हत्याचा काटा काढला। त्याला कोणी मारले याबाबत गावात कोणालाच कल्पना नव्हती, पण पोलिसांनी अथक मेहनत घेतली आणि मारेकऱ्यांचा माग काढला। बघूया मित्रांनो, कधी घडली घटना, काय घडली आणि कुठे घडली। रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता हरिश्चंद्र कचरू शेवरे उर्फ हर्या वय 36 हा कामावर जातो म्हणून घराबाहेर पडला होता। मात्र त्यानंतर तो घरी आलाच नाही। दुसऱ्या दिवशी तो आला नसल्याने त्याच्या घरच्यांच्या लोकांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला, पण त्याचा फोन लागत नव्हता। म्हणून त्याच्या घरातील लोक त्याचा शोध घेऊ लागले। गावामध्ये, आजूबाजूच्या गावामध्ये, नातेवाईकांकडे सर्वत्र त्यांनी शोध घेतला, पण तो मिळून आला नाही। अखेर त्याचा भाऊ गुलाब कचरू शेवरे वय 40 याने वणी पोलीस ठाण्यात येऊन हरिश्चंद्राच्या मिसिंग होण्याची फिर्याद दिली। ती मिसिंग रजिस्टर नंबर 92/2023 नुसार नोंदवली गेली। त्याचा शोध घेण्यासाठी जबाबदारी उपनिरीक्षक विजय कोठावळे यांच्याकडे सोपवली। पोलीस निरीक्षक कोठावळे हे कामगिरीला लागले। त्यांनी गुलाबकडे अनेक प्रश्न विचारले, माहिती घेतली। तेव्हा गुलाबाने त्यांना सांगितले की हत्या शेवरे याची होंडा कंपनीने हॉर्नेट मॉडेलिव्ह मोटरसायकल ही टिटवे तालुका दिंडोरी येथील अशोक नवले याच्या कीटकनाशकाच्या दुकानासमोर उभी असल्याने ती गाडी मी घरी घेऊन आलो आहे। हर्याच्या भावाकडून इतकी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वांजुळे गावातील हर्याचे मित्र, नातेवाईक व इतर लोकांकडे गोपनीय पद्धतीने विचारपूस केली, पण कोणतेही काही सांगत नव्हते। ते ताकस तूर लागू देत नव्हते। मात्र पोलिसांनी जिद्द काही सोडली नाही। आज ना उद्या तर काहीतरी हाताला मिळेल आपल्याला, या आशेने पोलीस मात्र अथंग मेहनत घेत होते, त्याचा तपास करत होते। गोपनीय पद्धतीने त्यांच्याकडून चौकशी सुरूच होती। चौकशी करता करता पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली। रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास टिटवे तालुका दिंडोरी गावात हरिश्चंद्र उर्फ हर्या याचे छगन पुंडलिक मांगोळे राहणार वारेगाव तालुका दिंडोरी व त्याचे साथीदार दीपक हांडे, मनोहर उर्फ मनू गोंगाडे, अशोक नवले, पंडित शेळके, वरुण महाले हे सर्व अज्ञात साथीदारांनी काहीतरी कुरापत काढून हत्याशी भांडण केले। हर्याशी भांडण केले। जबरदस्तीने त्याला एका वाहनात बसवून त्याच खून करण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करून घेतले। या माहितीची खात्री पटल्यावर पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार कोठावळे यांनी स्वतः फिर्यादी होऊन वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 469 नुसार नोंद करण्यात आला। छगन पुंडलिक गांगोड राहणार वारेगाव, दीपक पुंडलिक हांडे राहणार जळाचा पाडा, मनोहर उर्फ मनू अंबादास गांगोडे राहणार वारेगाव, अशोक कडू नवले राहणार टिटवे, पंडित साहेबराव शेळके राहणार टिटवे अशी हे सर्व यांची टीम राहणार भोकरवाडा, खंडू देवीदास मानगोडे काही त्यांचे अज्ञात साथीदार त्यांच्यावरही हत्याचे अपहरण करण्यात आले आणि गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस अधीक्षक संजय बाबळे यांच्या सर्व मार्गदर्शनाच्या खाली या तपासाला सुरुवात केली। यातील आरोपी छगन यांचे घर शोधले, त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याच्या CDR मिळवले, लोकेशन घेतले। तेव्हा त्याचे लोकेशन दीव दमण भागातील एका हॉटेलातील मिळाले। पोलीस पथकाने तातडीने तेथे धाव घेतली। छगन यांच्यासह 4 जण पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांना पकडून वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच
त्यांनी गुन्ह्याची कबुली केली. हऱ्या सतत दारू प्यायचा, पैसे मागतो, पैसे दिले नाही तर शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण करतो. सतत दादागिरी व त्याच्या कृत्याला व त्रासाला सर्वजण वैतागले होते. त्यामुळे त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय या तरुणांनी एकत्र येऊन घेतला आणि तो तडीस गेला. टिटवे गावात रात्री हऱ्या हा अशोक नवले याच्या दुकानाजवळ आल्यानंतर तो त्याच्या मोटरसायकलवरून उतरताच त्याच्या डोक्यावर काठीने बेदम मारहाण केली. त्यात तो रक्तबंबाळ होऊन मरण पावला. त्यानंतर त्यांनी एका 4 चाकी गाडीत टाकून नाशिकच्या पठारा भागात आणले आणि 700 ते 800 फुटावर असलेल्या नाल्यात खड्डा खोदून त्याला बुजवण्यात आले. अशा प्रकारे हऱ्याचा खून करून त्यांनी त्याचा बिमोड केला. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तहसीलदार, फॉरेन्सिक लॅब टीम व पंचासक्षम हऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. डॉक्टरांनी जागेवर PM करून वैद्यकीय अहवाल पोलिसांना सादर केला. त्या आधारावर पोलिसांनी या सर्व 9 जणांवर व त्यांच्या अज्ञात साथीदारावर हऱ्याचे अपहरण करून त्यांचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला आणि या गुन्ह्यातील 8ही आरोपींना गजाआड केली. अशा प्रकारे कुठलाही धागा दोरा नसताना वणी पोलिसांनी क्षणाक्षपणे व कसोशीने तपास करत या गुन्ह्याचा छडा लावला. त्याबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी वणीचे तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. आणि ही घटना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नागेश मोरे यांनी केलेलं आहे. त्यांची मनापासून धन्यवाद. बघा मित्रांनो, गावात एक गुंड हऱ्या नावाचा दारू पिऊन सतत लोकांना शिवीगाळ करणे, पैसे मागणे, पैसे घेतले की परत न देणे, या त्रासाला गावातील सर्व लोक कटाळून गेले होते. सर्व लोक त्याला कदरून गेले असताना पण एक जणांनी त्याला मारण्याचा डाव रचला आणि त्याला मारलं. पण त्याच्यानंतर गावातल्या नेमकी कोणी मारलं याची कल्पना कोणालाही नव्हती. त्यानंतर पोलिसांनी अथांग प्रयत्न करून तपास घेऊन नंतर मग गावातला जो होता त्यांना पकडले आणि गुन्ह्याची कबुली त्यांच्याकडून करून घेतली. दारूपायी ही घटना घडलेली आहे. दारूच्या नशेमध्ये जाऊन लोकांना त्रास देणे. प्रत्येक गावामध्ये असे काही असतात दारुडे, दारू प्यायची, भांडणं करायची, धिगाणा करायचा आणि कोणासंग तरी भांडण करायचं. ह्या गोष्टीपासून आपल्याला थोडं लांब राहायचं. या स्टोरीमधून आपल्याला हेच बघायला भेटतं. नाहीतर याचा अंजाम खूप जास्त होतो, खूप वाईट होतो. शेवटी मरणाच्या दारात आपल्याला जावं लागतं आणि कोणाला मारताना आपणही थोडा विचार करायचा असतो. आता गावातल्या लोकांनी त्याला मारलं पण हे चुकीचं झालं. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये, पुढच्या क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि आपल्या अशाच स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया दुसऱ्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.